आणि आज दिवसभरामध्ये काय काय घडामोडी घडल्या राज्यभरामध्ये या सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये माझे सहकारी विनोद तळेकर आज दिवसभर उपस्थित होते। तिथल्या विविध लोकांशी, तिथल्या राजकीय विश्लेषकांशी त्यांनी आज संवाद साधला। काय मूड होता सांगली लोकसभा मतदारसंघाचा आजचा बघूयात। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे। आज 11 मतदारसंघात महाराष्ट्रातल्या मतदान झालेलं आहे आणि यापैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे सांगली हा मतदारसंघ आहे। सांगली मतदारसंघात नेमकी राजकीय गणितं काय आहेत, कोण इथे विजयी होऊ शकतं, गेल्या वेळेपेक्षा कुठल्या उमेदवाराला फायदा जास्त होऊ शकतो, बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये सांगलीकर कसा विचार करतायत, या सगळ्याचा आपण वेध घेणार आहोत। सध्या मी मिरजच्या जवाहर चौकात उभा आहे आणि आपण पाहू शकतो की आत्ता मतदान संपलेलं आहे आणि मतदान संपल्यानंतर नेमका सांगलीकरांचा कल काय होता। गेल्या 1-1.5 महिन्यांपासून सांगलीच्या या निवडणुकीच्या प्रचारात नेमके कोणते मुद्दे चर्चेला आले होते, कोणत्या मुद्द्यांवर हा प्रचार वास्तविक हा केंद्रित व्हायला हवा होता, मात्र कोणत्या मुद्द्यांवर तो केंद्रित झाला, या सगळ्यांबद्दल आणि पुढे काय होऊ शकतं या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत सांगली शहरामधले काही ज्येष्ठ पत्रकार आहेत। शिंदेजी, हा जो सगळा मतदारसंघ आहे तो एक बिग फाईट म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखला जातो। आत्तापर्यंत वसंतदादा पाटलांचं या मतदारसंघावर वर्चस्व होतं, त्यांना मानणारा एक वर्ग होता। असं असतानाही काँग्रेसला ही जागा आपल्याकडे ठेवण्यात अपयश आलं। काय कारणं वाटतायत आणि काँग्रेसच्या नेमक्या चुका कुठे झाल्या? काँग्रेसनं सुरुवातीपासून या जागेसाठी आग्रह धरला होता। गेली 2 वर्ष काँग्रेस त्यासाठी प्रयत्नशील होती, परंतु आघाडीच्या राजकारणामध्ये सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला गेली। या पाठीमागं फार मोठी राजकीय कूटनीती दिसून आली आणि या चिडीतूनच विशाल पाटलांची काँग्रेसमधून अखेरच्या टप्प्यात जी उमेदवारी मिळू शकली नाही, त्यामुळे त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आणि अपक्ष राहिल्यामुळं त्यांना अन्य संघटना किंवा वंचित बहुजन आघाडीसारखी संघटना यांचाही पाठिंबा मिळाला। मूळ जे लढत जी होईल अशी अपेक्षा होती की महायुती आणि महाआघाडी अशी होईल आणि महाआघाडीची उमेदवारी ही काँग्रेसला मिळेल अशी अपेक्षा होती। त्या दृष्टीनं राजकीय मांडणी झाली होती आणि महायुतीची उमेदवारी विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना फार पूर्वी अगोदरच जाहीर झाली होती। त्यामुळं लढत ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच होईल असं वाटत होतं, परंतु आघाडीच्या राजकारणात ही जागा शिवसेनेला गेल्यामुळं काँग्रेस निवडणुकीपासून बाजूला गेली। पण कशी ती शिवसेनेकडे कशी गेली? काय नेमक्या काँग्रेसच्या इथल्या नेतृत्वाच्या चुका झाल्या? काँग्रेस नेतृत्वानं स्थानिक पातळीवर विश्वजित कदमांनी या जागेसाठी फार मोठा आग्रह धरला होता, परंतु गेल्या वेळी 2014 वेळी काँग्रेसचा इथं पराभव झाला आणि 2019ला आघाडीच्या राजकारणात इथली जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली होती आणि ठाकरे गटाचं म्हणणं होतं की इथं काँग्रेसची जागाच नाही आहे, त्यामुळं कोल्हापूरच्या बदली सांगलीची जागेची मागणी केली आणि त्या बोलीवर सांगलीची जागा त्यांनी घेतली आणि त्यामुळं जागेचा जो वाद सुरू झाला तो शेवटपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत तो वाद सुरूच होता आणि त्या वादातूनच विशाल पाटलांची उमेदवारी पुढे आली आणि ही लढत ठाकरे गटाचे जे चंद्रहार पाटील आहेत ते बाजूलाच राहिले आणि पारंपरिक जी भाजप विरुद्ध काँग्रेस फक्त असाच सामना दिसून आला आणि शेवटीसुद्धा काँग्रेसची जी ताकद होती ती विश्वजित कदमांची असेल किंवा जतचे विक्रम सावंत असतील यांची ताकदसुद्धा विशाल पाटलाच्या पाठीमागच राहिली। परंतु त्यानंतर जे संजय काका पाटील यांच्याबद्दलची जी नकारात्मक मतदान होतं किंवा पक्षांतर्गत जे उमेदवारीला त्यांना विरोध होत होता तीसुद्धा ताकद विशाल पाटलांच्या भाजपमधला जो एक नाराज गट होता तो सुद्धा छुपी मदत त्यांची मिळाली। काँग्रेसकडे खरं तर सांगलीमध्ये शिवसेनेकडे ठाकरे गटाकडे सांगलीमध्ये तसा बेस नाही आहे, नगरसेवक नाही आहेत, एक संघटन नाही आणि या फुटीनंतर तर ते आणखीन विखुरलेलं आहे। असं असताना कोणत्या बळावर शिवसेनेने ही जागा घेतली असावी? मुळात सांगली हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे आणि तोच मोठा प्रश्न होता की सांगली हा काँग्रेसचा मतदारसंघ असताना शिवसेनेनं का मागणी करावी। एकीकडं शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेनं भाजपवर मोठे आरोप करत भाजपला कसं पराभूत करावं याची रणनीती आखली आणि दुसरीकडं सांगलीमध्ये मात्र भाजपला सोयीचं होईल असं मात्र राजकारण थोडंसं दिसलं। मुळात कोल्हापूरची जागा काँग्रेसला गेल्यामुळं शिवसेनेनं ही जागा मागितली हे खरं आहे,
पण यापूर्वीच्या निवडणुका जर बघितल्या आपण 2014 आणि 2019च्या ह्याच्यात जर बघितलं तर भाजपचे संजय काका जे निवडून आले, खासदार झाले, तर त्यांना 5,08,000 मतं पडली होती आणि विरोधी गटात जी होती सगळी मिळून तर ती साधारणपणे 6,80,000 इतकी होती. म्हणजे काय तर हा मतदारसंघ हा भाजप विरोधी आहे असं दिसतंय. म्हणजे 1,00,000 साधारणपणे दीड लाखाच्या आसपास भाजपच्या विरोधातली मतं अधिकची जास्त आहेत. प्रयत्न झाला. आपण एक गोष्ट इथे मी 2 दिवस पाहतोय, सांगलीमध्ये एक अशी चर्चा आहे की विशाल पाटलांवर त्यांना उमेदवारी न देऊन किंवा काँग्रेसला जागा न देऊन एक प्रकारे अन्याय केला गेला आणि त्या चिडीपोटी विशाल पाटीलच निवडून येईल अशा प्रकारची एक चर्चा सुरू झालेली आहे. तुम्हाला पण या चर्चेत तथ्य वाटतं? होय, तथ्य आहे त्यामध्ये त्याला सुरुवात कशी आहे. मुळात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपाविरोधात महाराष्ट्रभर अक्षरशः म्हणजे जीव तोडून भाजपविरोधात हे केलं. सांगलीसारख्या ठिकाणी कुठेही आपली सत्ता नसताना, पदाधिकारी नसताना, एक नगरसेवक नसताना किंवा ग्रामपंचायत सदस्य नसताना भाजपाच्या विरोधात आपण असा उमेदवार द्यायचा का हा कुठेही विचार केला नाही आणि सतत विशाल पाटीलला झुलवत ठेवलं. शेवटच्या टप्प्यापर्यंत अनेक वेळा दिल्लीपर्यंत अनेक वाऱ्या कराव्या लागल्या आणि या वारीमध्ये त्यांना सतत उमेदवारी देणार न देणार अशा पद्धतीच्या अफवांना काही सत्यता काही हे अशा घटना पुढे आल्या. या घटनांमुळं पब्लिकमध्ये याची चर्चा झाली आणि एक प्रकारचा विशाल पाटीलवर अन्याय होते याची जाणीव पब्लिकला झाली आणि त्यामुळं आज जो उठाव दिसतोय हा त्या अन्यायातून हा उठाव झाला आहे. पण तुम्हाला वाटतं विशाल पाटील, आता तर मतदान पण झालेलं आहे त्यामुळे भाष्य करायला हरकत नाही, विशाल पाटील ही निवडणूक जिंकतील? मिरज विधानसभा मतदारसंघात बघितलं वातावरण तर अक्षरशः विशालमय वातावरण सगळं दिसतंय, जाणवलं आज. कारण प्रत्यक्ष बरेच लोक भाजपाचे सुद्धा बरेच लोक नाराज दिसतात. हे अंतर्गत फारसं विद्यमान खासदारांना मदत करताना दिसले नाहीत. इथे स्थानिक मिरज विधानसभा मतदारसंघात स्थानिक पालकमंत्री आज मिरजेचे आहेत. पालकमंत्र्यांनी मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी दिला आहे. या हजारो कोटी एवढ्या निधींमध्ये अक्षरशः एकतर्फी व्हायला पाहिजे होतं, परंतु अक्षरशः पूर्ण रिव्हर्स झाले. आज पालकमंत्र्यांबरोबर असलेले अनेक लोक विरोधी विशाल पाटलांचा भाजपमधली अंतर्गत मंडळी याला कारणीभूत ठरलेली नाही आहे. छुपा बराच अंतर्गत संघर्ष, परंतु पालकमंत्र्यांसाठी काय पण खासदारासाठी नाही अशी मंडळी बरेच जण चव्हाट्यावर आलीत आणि आज त्याचा उठाव झालेला दिसतोय. एक वसंतदादा पाटलांना मानणारा किंवा त्या घराण्याला मानणारा एक मोठा वर्ग काँग्रेसमध्ये आहे, तसा तो इतर पक्षांमध्ये सुद्धा आहे. एक प्रामुख्यानं उदाहरण द्यायचं झालं तर रोहित पाटील हे या प्रचारात फारसे दिसले नाही आहेत. जुने संबंध कारणीभूत ठरले आणि त्याचा विशाल पाटलांना फायदा होईल? विशाल पाटलांना निश्चित फायदा होईल. कारण वसंतदादा हे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी अनेक संस्था ह्या सुरू केलेल्या. काही संस्था आता चालत नाहीत, तो भाग आहे. पण जे वसंतदादांनी यापूर्वी पेरलेलं आहे तर ते आजही त्यांच्या नातवाच्या रूपानं त्यांना ती साथ मिळते असं एकूणच सगळं चित्र दिसतं. पुढच्या काळात मात्र उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, संजय राऊतांची एखादी सभा किंवा हे सोडलं तर तितकेसे ते आक्रमक दिसले नाहीत, प्रचारात सक्रिय दिसले नाहीत. ही चूक झाली असं वाटतं? मुळात ज्या पद्धतीनं महाआघाडीच्या सभा व्हायला गरजेच्या होत्या, महायुतीच्या जशा सभा लावलेल्या होत्या त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरेची शेवटची सभा ही सोडली तर महाआघाडीच्या म्हणाव्या तशा सभा इतर नेत्यांच्या काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या झालेल्या दिसून आलेल्या नाहीत. त्यामुळे खरोखरच महाआघाडी जिल्ह्यात भक्कम होती का असा प्रश्न उपस्थित म्हणजे विशाल पाटलांसाठी निवडणूक जणू सोडून दिली असं चित्र दिसतंय. विशाल पाटलासाठी जर निवडणूक सोडून दिली असं म्हणायचं झालं तर विशाल पाटलाला मग उमेदवारीच दिली का दिली नाही हा बी प्रश्न उपस्थित होतोय. वास्तविक विशाल पाटलांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती महाआघाडीतून, परंतु शिवसेनेला उमेदवारी का दिली गेली हाच प्रश्न आहे आणि दिली गेली तर ती तितक्या स्ट्रॉंग पद्धतीनं का लढवली गेली नाही हे बी प्रश्न उपस्थित होतात अशा या निमित्तानं अनेक वेळा. विशाल पाटलांची उमेदवारी कापण्यामागे जिल्ह्यातली पण राजकीय गणितं आहेत कारणीभूत असं म्हटलं जातं. तुम्हाला माहिती आहे की तो कोणता फॅक्टर आहे, एक्स फॅक्टर आहे? खरंच सांगली जिल्ह्यातून विशाल पाटलांची उमेदवारी मिळू नये यासाठी इतर पक्षातूनही प्रयत्न झाले? निश्चित झालेले आहेत. याबाबत विश्वजित कदमांनी मध्यंतरी ज्यावेळी अर्ज भरल्यानंतर
काही मुलाखती दिल्या त्यामध्ये असं स्पष्ट त्यांनी सांगितलं ह्या ज्या काही काँग्रेसला इथं उमेदवारी मिळू नये म्हणून ज्यांनी षडयंत्र केले निश्चितच त्याचा पुढच्या काळात आम्ही दोघं कदम आणि त्याचा बंदोबस्त करू अशाच पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळं ह्या काँग्रेसला उमेदवारी किंवा काँग्रेसला जागा मिळू नये किंवा विशाल पाटलाला इथं तिकीट मिळू नये यासाठी षडयंत्र झालेलं आहे हे स्पष्ट झालेलं आहे आणि जनतेलाही ते कळलेलं आहे. अगदी आपण ही जर परिस्थिती पाहिली तर चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली, विशाल पाटलांना उमेदवारी नाकारली. जर चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली तर ती तेवढ्याच द्वेषाने का लढवली गेली नाही आणि जर विशाल पाटलांना नाकारली तर ती का नाकारली याची उत्तरं मात्र अजूनही मिळू शकली नाही. कदाचित ती मतदारांना मिळाली असतील आणि मतपेटीत बंदिस्त झाली असतील. 4 जूनला त्याचा निकाल लागणं अपेक्षित आहे. कॅमेरामन प्रतीकसह विनोद तळेकर, NDTV मराठी, सांगली.